रात्रीची झोप खूप महत्त्वाची आहे हेल्थसाठी. तुम्हाला 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो मी. टॉप 5 काउंटडाऊन नंबर 5. कन्सिस्टंट रूटीन ठेवा. दररोज फिक्स टाईमला एकाच वेळी झोपणे, एकाच वेळी उठणे. त्यामुळे ना तुमच्या बॉडीचा रिदम सेट होतो. बॉडीला पण समजतं कधी झोपायचं आणि कधी जागं व्हायचं. आणि एकदा हा रिदम सेट झाला ना, की मग ते तुमच्या आरोग्यासाठी औषधासारखं काम करतं आणि याचे खूप बेनिफिट्स आहेत. नंबर 4. लाईट अँड अर्ली डिनर. हलकं जेवण करा, लवकर जेवण करा. झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी. हेवी मीलमुळं काय होतं की डायजेस्टिव्ह सिस्टमवरती ताण येतो. त्यामुळं रात्रभर झोप डिस्टर्ब होऊ शकते. झोपण्यापूर्वी थोडंसं कोमट दूध किंवा सूप पिऊ शकता. त्यामुळे शरीर आणि झोप दोन्ही पण शांत होते. नंबर 3. झोपण्यापूर्वीचा स्क्रीन टाईम टाळा. म्हणजेच डिजिटल डिटॉक्स. मोबाईल फोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप सगळं बंद करा. कारण या गॅजेट्समधून येणारी जी ब्लू लाईट आहे ती मेलॅटोनिन हार्मोनला कमी करते आणि मेलॅटोनिन झोपेसाठी महत्त्वाचं आहे. सगळे गॅजेट्स बेडपासून सुद्धा दूर ठेवा. संध्याकाळी थोडंसं मेडिटेशन किंवा बुक रीडिंग जर केलं तर तुम्हाला खूप चांगली झोप येईल. नंबर 2. डीप स्लीप महत्त्वाची आहे. गाढ झोपेमध्ये मेंदूमधले टॉक्सिन्स साफ होतात. त्यामुळं झोप जर गाढ नाही झाली तर मग हे सगळे टॉक्सिन्स साठून राहतात आणि याचा परिणाम स्मरणशक्तीवरती आणि मूडवरती पण होतो. आणि नंबर 1. स्लीप इज अ नेचर्स क्लॉक. रात्री 10 ते सकाळी 6 ही झोपण्याची वेळ आहे. रात्री 10 नंतर शरीरामध्ये मेलॅटोनिन बनायला सुरुवात होते. सर्कॅडियन रिदमनुसार बॉडीमधल्या हार्मोन्सचं पण एक रुटीन असतंय किंवा शेड्यूल असतंय आणि मग हे सगळे हार्मोन्स शरीरातली दुरुस्ती, पुनर्बांधणी अशी कामं झोपेमध्ये करतात. तुम्ही जर उशिरा झोपलात तर मेलॅटोनिन कमी. त्यामुळं मग हिलिंग प्रोसेसला पुरेसा वेळ मिळत नाही.